नमस्कार. शब्दचाहामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजची कथा चक्रव्यूह. लेखिका अपर्णा पाटोळे. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित. काय एकदम निवांत बसली आहेस? आज काही स्वयंपाकाची घाई नाही वाटतं. आज तुमचं पाककौशल्य ढेपाळलं की काय? 2 महिने झाले इथे येऊन. रोज नवनवीन पदार्थ होत आहेत लाडक्या चिरंजीवांसाठी. उकडीचे मोदक काय, सांज्याच्या पोळ्या, मटार करंज्या, भाजणीची थालपीठं, दडपे पोहे, कसल्या कसल्या खिरी, शिरे, सांजे, हलवे, सगळं झालं. आता काय करावं हा विचार चाललाय वाटतं. संध्याकाळचा वॉक घेऊन आलेला श्रीधर सोफ्यावर बसून कसल्याशा विचारात हरवलेल्या आणि चेहऱ्यावर गहन प्रश्न निर्माण झालेल्या अवस्थेत असलेल्या आपल्या बायकोला विचारत होता. पण इतक्या प्रश्नांच्या सरबत्तीनंतरही राधिका मात्र तिच्या विचारातून बाहेर आलीच नाही. राधा, अगं कसला विचार करतेस इतका? आज मी करू का मुगाची खिचडी आणि चिंचेचा सार, किंवा आमटी भात पापड? आज आपण साधाच बेत करू काहीतरी. चल, लागतो तयारीला. अनिश येईल बघ इतक्यात. भुकावलेला असतो. शिवाय आपण इथं आल्यापासून आज काय स्पेशल असेल या उत्सुकतेत येतो घरी. राधा, काय झालं? सांगशील का काहीतरी? श्रीधरने राधिकाला हलवून विचारलं तेव्हा राधिका विचारातून बाहेर पडून बोलती झाली. श्रीधर, अरे नसती आफत आली आहे बघ मागे आपल्या. 2-4 महिने लेकाला सोबत म्हणून, त्याच्या आईच्या हातचं खायला मिळावं म्हणून आपण इथे अमेरिकेत आलो खरे. पण आता या लॉकडाऊनमुळे मुक्काम वाढला. पण अनिशला तेवढी सोबत म्हणून वाढलेल्या मुक्कामाचा आनंदच वाटला खरं तर. लेकाच्या आनंदासाठी इथल्या हवामानाशी जुळून घेताना फार त्रासही होत नाही आहे तसं आपल्याला. पण आता हे नसतं काहीतरी मागे आलं बघ. काय ते सांगशील का? ही प्रस्तावना पुरे. आता मुख्य मुद्दा बाहेर काढ. अरे काय सांगू. आत्ता थोड्या वेळापूर्वी, म्हणजे तू बाहेर पडला ना फिरायला, तेव्हा मेधाताईंचा फोन आला होता पुण्याहून. म्हणत होत्या, खरं तर कोणत्या तोंडाने तुमच्याशी बोलावं, पण वेळच तशी आहे हो. एक विनंती आहे तुम्हाला. या लॉकडाऊनमुळे, शिवाय डॉक्टरांनी यांना मनाई केल्याने आम्ही पुण्यातून बाहेर पडू शकत नाही हो. मानसीची डिलिव्हरी जवळ आली आहे. तिची प्रकृती तशी नाजूक. रोहनरावांचं वर्क फ्रॉम होम असलं तरी ऑफिसच्या कामाच्या जबाबदाऱ्या खूप आहेत. 12 तास त्या लॅपटॉपला चिकटून राहावं लागतं त्यांना. त्यांच्याकडे फक्त त्यांचे वडीलच, आणि तेही इथे आमच्यासारखे भारतात अडकून पडले ना. आणि आमचं दुसरं कोणीच नाही हो तिकडे मदतीसाठी हाक मारायला. खरं तर चुकीचं आहे, पण माझी ही विनंती तुम्ही स्वीकारली तर फार उपकार होतील हो. पहिलट करीन ना. पोर ही हळवी झाली आहे हो एकटेपणाने. मला कळतंय माझं हे असं विचारणं साफ चुकीचं आहे, पण अशा या वेळेत तुम्हीच पहिल्यांदा माझ्या डोळ्यासमोर आलात. नंदाकडून कळलं होतं तुम्ही दोघेही तिकडेच आहात ते. तिनेच नंबर दिला हो तुमचा. तुम्ही तिचं बाळंतपण करायला जाल का हो? अरे हे सगळं असं इमोशनल बोलून घेतलं आणि मला आता प्रश्न विचारून असं चक्रव्यूहात अडकवलं बघ. नाही म्हटलं तर आपली माणुसकी उघड्या पडते या परक्या देशात. आपण शत्रूलाही मदत करू असे आपले संस्कार. आणि जायचं म्हटलं तर अनिशला काय वाटेल? त्यापेक्षा शर्वरी, तिची काय प्रतिक्रिया असेल? किती तोरा होता या मेधाबाईंचा. लेकीची बाजू घेऊन कशा तावातावाने बोलायच्या. आता अगदी केविलवाण्या होऊन विनंती करत होत्या. आणि ही बया मानसी स्वतः दुसरा संसार थाटून बसली आहे, तरी आपला पिच्छा का सोडेना अजून. नुकतंच अनिश आणि शर्वरीचं जमून येतंय तर हे लचांड. तेवढ्यात बेल वाजली म्हणून श्रीधर राधिकाला म्हणाला, हे बघ, अनिशाला वाटतं. लगेच त्याच्यासमोर हा विषय नको. थोड्या वेळाने मी बोलतो त्याच्याशी. दार उघडताच अनिशबरोबर शर्वरीही आलेली दिसली श्रीधरला.
अरे वा वा, फोन करून सांगायचंस की दोघेही येत आहे ते. काहीतरी खास बेत केला असता. बाबा, अहो मीच तिला आयत्या वेळी बोलावून घेतले. जरा महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून, आणि तुम्हा दोघांशीही बोलायचं आहे. मी पटकन फ्रेश होतो, मग बोलू. अनिश फ्रेश होऊन येताच श्रीधरने विषय काढला. तू काय बोलणार आहेस ते बोलच, पण आम्हा दोघांनाही एका महत्त्वाच्या विषयावर तुम्हा दोघांशी बोलायचं आहे. म्हणजे आम्ही मोठ्या पेचात सापडलो आहोत. आज मेधाताईंचा फोन आला होता पुण्याहून. बाबा, हो माहिती आहे मला, आणि त्याच विषयावर बोलायचं आहे आम्हाला. मला मानसीचा फोन आला होता आणि तिने सांगितलं सगळं. तीही चिडलीच थोडी तिच्या आईवर. पण आई, मला आणि शर्वरीलाही असं वाटतंय की तू जावंस तिच्या मदतीला. खरं तर जे काही डिफरन्सेस होते ते मानसी आणि माझ्यात होते. तुम्हा दोघांविषयी तिचं मत नेहमीच चांगलं होतं. आई, महिनाभराचा प्रश्न आहे. तू या अडचणीत मदत करावीस तिला. ठीक आहे. तिचं आणि माझं आधीचं नातं काय होतं हे विसरून मी जाईन तिच्या मदतीला. पण मी काही एकटी नाही जाणार. श्रीधरही माझ्याबरोबर येणार आहे, हे तू मानसीला कळव. ठीक आहे, मी करतो तिला फोन आणि कळवतो. अनिशने लगेचच मानसीला फोन लावला आणि कळवलं. हॅलो मानसी, मी आत्ताच घरी पोहोचलो आणि बोललो. तुझ्या आईचा फोन झालाच होता इथे. आई आणि बाबा दोघेही तुझ्याकडे येत आहेत, सो रिलॅक्स. पलीकडून मानसी म्हणाली, अरे खरंच खूप रिलॅक्स झाले रे हे ऐकून. या एकटेपणाचं खूप दडपण आलं होतं मला आणि रोहनला. आई लगेच तयार झाल्या यायला. मला तसं खूप गिल्टी वाटतंय की त्यांच्या चांगुलपणाचा मी फायदा घेते की काय. मानसी, अगं यात आपला भूतकाळ, चांगुलपणा, फायदा या गोष्टी थोड्या बाजूला ठेवून विचार करूया. ही वेळ तुमची अडचण महत्त्वाची ना. थांब, आईशी बोल. म्हणत अनिशने राधिकाकडे फोन दिला. अरे मी काय बोलू, कशाला, असं पुटपुटत थोडं वैतागत राधिकाने फोन घेतला. हॅलो मानसी, कशी आहेस गं? काळजी घे हो. आता मी आणि श्रीधर कधी यायचं ते कळवा, म्हणजे तयारीला लागतो. आणि कसलाही संकोच बाळगू नको हो. आणि तुझ्या आईची उणीव भासणार नाही असं सगळं करू बघा मी. आई, हो मला खात्री आहे तुमच्याबद्दल. म्हणूनच अशा वेळेस मदतीसाठी कसलाही विचार न करता तुम्हाला हाक मारावीशी वाटली. आई, रोहन तुम्हाला परवा घ्यायला येईल. तुम्ही तयारी करून ठेवा. बरं बरं, मी करते तयारी. आणि ठेवू का फोन आता? हो आई. आई, खूप टेन्शन आलं होतं. आता रिलीव्ड झाल्यासारखं वाटते. खूप थँक्स. म्हणणाऱ्या मानसीला तोडत राधिका म्हणाली, मानसी, अगं हक्कानं बोलावलं म्हणतेस, आणि अशी ही परक्याशी बोलतात तशी औपचारिक भाषा माझ्याशी. बरं बरं, ठेव फोन आणि काळजी घे स्वतःची. मी आल्यावर ठेवीनच तुझी बडदास्त. आणि तिने फोन ठेवला. राधिकाचं ते नाटकी फोनवरचं बोलणं ऐकणाऱ्या श्रीधरला हसू फुटत होतं. त्याला पाहून राधिका म्हणाली, चला श्रीधर पंत, करा तयारी. तुमच्या एक्स सुनेच्या बाळंतपणाला जायची. हसू कसलं येत आहे, मी अडकले ना चक्रव्यूहात या. राधा, आता जायचं आहेच, तर हे चक्रव्यूह वगैरे मनातून काढून टाक बरं. आणि आधीचं नातंही थोडं दिवस विसरलो आणि ती आपल्या अनिची मैत्रीण आहे असं समजलो तर. हो ते आहेच, पण मागच्या गोष्टी इतक्या सहज मनातून जात नाहीत रे. आई, मी नाही का विसरलो सगळं. आणि ती आयुष्यात पुढे गेली तसं मीही आता पुढचं पाऊल उचलतोय, तर आता त्याच गोष्टी पुन्हा का आठवायच्या.
शर्वरीने ही गोष्ट सहजतेने घेतली. ही बाब किती महत्त्वाची आहे. हो रे बाबा, किती समजूतदार पोर आहे ही. अहो आई, समजूतदार वगैरे काही नाही. इथे परक्या देशात अशी अडचणीला मदत करणं ही माणुसकी आहे. आणि त्यासाठी मी कशाला आडकाठी करू. इतकं सहज आहे हे. तो विषय आणखी वाढू नये म्हणून श्रीधर म्हणाला, बरं आता जायचं ठरलंय. मानसीशी बोलणं झालं, तयारीला लागा. आणि काही पोटापाण्याचं बघायचं आहे की नाही, का फक्त चर्चासत्रच? हो हो, चला लगेच लागते तयारीला. आणि आज तुझे बाबा मुगाची खिचडी आणि चिंचेचं सार करणार आहेत. मी मस्त पापड तळते. शरू, तू जेवण करूनच जा हो. नाहीतर आज राहा इथेच. उद्या इथूनच ऑफिसला जा. 2 दिवसांनी राधिका आणि श्रीधरला रोहन घ्यायला आला. आता या एक्स सुनेच्या नव्या नवऱ्याशी काय बोलायचं आणि कसं वागायचं याचं थोडं टेन्शनच आलं होतं राधिकाला. काय पाहिलं इतकं या रोहनमध्ये मानसीने. माझा आणि कितीतरी पटीने उजवाच म्हणता येईल हो ह्याच्यापुढे. राधिकाच्या मनात अशा स्वतःशीच चाललेल्या संवादाची चक्री फिरत होती. पण रोहन अगदी आपलेपणाने म्हणाला, आई बाबा, फक्त तुमचे कपडे घ्या बरोबर. बाकी सगळं काही लागेल ते मी बघतो. कसलाच संकोच करू नका. मला तुमचा दुसरा मुलगा समजून हक्काने काही लागलं तर सांगा. द्या, तुमच्या बॅगा गाडीत ठेवतो. रोहनच्या अशा बोलण्याने त्यांच्यातील परकेपणा थोडा कमी झाला. घर तसं जवळच होतं, त्यामुळे लगेच ते घरी पोहोचलेही. गाडीचा आवाज ऐकून मानसी बाहेर आली. इतक्या दिवसांनी आणि अशा अवस्थेतील मानसीला बघून राधिकाला थोडं गलबलून आलं. आई बाबा म्हणत ती दोघांच्या जवळ आली. अगं अगं, तू कशाला बाहेर आलीस? आणि हळू जरा, राधिका तिला म्हणाली. दोघं घरात पोहोचताच रोहनने त्यांना त्यांची खोली दाखवली आणि त्यांचं सामान आत आणून ठेवलं. आई बाबा फ्रेश व्हा, मी चहा ठेवतो म्हणत तो किचनकडे वळला. गप्पा मारत चहा झाला. रोहनच्या आपुलकीच्या बोलण्याने, शिवाय आपण पहिल्यांदाच भेटतोय असं भासू न देण्याने वातावरण हलकं झालं आणि राधिका आणि श्रीधरचं अवघडलेपणा थोडा कमी झाला. पुढच्या 2-3 दिवसात राधिका आणि श्रीधर त्या घरात रुळले. दोघांच्या आवडीनिवडी जाणून काय लागेल ते रोहन ऑर्डर करून मागवत होता. अनिशचा फोन रोज येतच होता. रोजच्या दिवसाचा वृत्तांत त्याला आईबाबांकडून समजतच होता. राधिका ही मानसीला पौष्टिक खाऊ पिऊ घालत होती. तिला जागेवर सगळं आणून देत होती. एक दिवस मानसीला त्रास व्हायला लागला आणि लगेचच ॲम्ब्युलन्स बोलवून तिला मॅटर्निटी हॉस्पिटलला हलवण्यात आलं. घाबरलेल्या मानसीला धीर देत राधिका तिच्या सोबतच होती. अगदी लेबर रूममध्येही रोहन न जाता राधिका तिच्यासोबत होती. 2-3 तासात सुटका झाली आणि छान बोंडस बाळाला मानसीने जन्म दिला. तिसऱ्या दिवशी मानसीला घरी सोडण्यात आलं आणि बाळाच्या स्वागतासाठी श्रीधरने घर अगदी सुरेख सजवून ठेवलं होतं. दोघेही आपलंच नातवंड असल्याप्रमाणे उत्साहात सगळं करत होते. आता दिवस अपुरा पडायला लागला होता त्याचं करता करता. 2-3 दिवसातच किती लळा लावलाय या निष्पाप जीवाने आपल्याला. तसं बघितलं तर याचं आणि आपलं नातं ते काय, असा विचार करत बसलेल्या राधिकाला पाहून श्रीधर म्हणाला, मला कळतंय तू काय विचार करतीयस ते. अगं, काहीतरी मागच्या जन्मीचे लागेबांधे असणार. त्याशिवाय हे असं घडणं शक्य नव्हतं. त्याचे सख्खे आजी आजोबा असताना आपल्याकडूनच हे सुरुवातीचं कोड कौतुक करून घ्यायचं होतं या गुलामाला.
15 दिवस कसे भुरकन उडून गेले. अनिशचा फोन आला. आई, आता सगळं मार्गी लागलं असेल तर तुम्ही इथे यायचं बघा. त्यावर आई म्हणाली, अरे अजून तशी ही ओली बाळंतीणच रे. निदान 1.25 महिना तरी होऊन द्यावा, मग आम्ही येतो तिकडे. पोरीला व्यवस्थितपणे खाऊ पिऊ घालते. तिची आई असती तर असं सगळं केलंच असतं ना, म्हणत राधिकाने आणखी थोडे दिवस मुक्काम लांबवण्याचे सांगून टाकलं. साधारणपणे 2.5 महिने झाले. मानसी एकटेपणाने बाळाचं सगळं करू शकेल असा विश्वास वाटल्यावर राधिकाने आता रोहन आणि मानसीजवळ निघण्याचा विषय काढला. रोहन त्यांना म्हणाला, हो, मलाही आता ऑफिसकडून लीव्ह मिळतीये. प्रोजेक्ट संपत आले. आई बाबा, तुम्ही खूप केलंत आमच्यासाठी. कधीही विसरू शकणार नाही आम्ही. तुमची इच्छा म्हणून, पण तुम्ही अजून काही दिवस इथे राहिलात तरी आवडेल आम्हाला. शिवाय पिल्लूलाही तुमची सवय झाली आहे. खरं आहे रे, पण अनी तिकडे एकटा, त्याचा रोज फोन येतोय आणि आता त्या दोघांच्या लग्नाचंही लवकर बघायला हवं ना. बरं आई बाबा, तुम्ही म्हणाल तसं. तुम्ही म्हणाल तेव्हा मी येतो सोडायला तुम्हाला. अरे नको, उद्या अनी येतोय घ्यायला. बरं, मग त्याला जेवायलाच येऊ दे दुपारी इथे आणि संध्याकाळी तुम्ही निघा. ठरल्याप्रमाणे अनिश आणि शर्वरी आईबाबांना घ्यायला आले. येताना बाळासाठी खेळणी कपडे घेऊन आले होते. दुपारचं जेवण होऊन गप्पा झाल्या. संध्याकाळी निघायची वेळ झाली तेव्हा बाळाला सोडून जाताना पावलं अगदी जड झाली होती दोघांची. रोहनने देखील आठवणीने आईबाबांसाठी गिफ्ट्स आणली होती. आजी आजोबांसाठी पिल्लूकडून असं त्यावर लिहिलं होतं. ते वाचून राधिकाला असं पिल्लूला सोडून जाताना गहीवरूनच आलं, पण तिने लगेचच सावरलं स्वतःला. व्यवस्थित राहा, एकमेकांची काळजी घ्या, काही अडचण असेल तर फोन करत राहा. पिल्लूला रोज घोटी द्यायला विसरू नकोस, दृष्ट काढत जा, अशा सूचना देऊन राधिका आणि श्रीधर गाडीत बसले. गाडीत बसल्यावर राधिका विचार करत होती, इथे येताना आपण चक्रव्यूहात अडकलोय अशा संभ्रमात होते मी, पण आज या चक्रव्यूहातून सहजतेने सुटका झाली की माझी. शिवाय माणुसकीला जागलो आपण, या समाधानाचं पांघरून लपेटून निघालो आहोत. खरंच नियतीचे डाव अजब असतात. मानसीच्या बाळाला या आजी आजोबांचं प्रेम मिळणं हे आधीच ठरलेलं असावं. विचारात हरवलेल्या राधिकाला पाहून श्रीधर म्हणाला, कुठलाही विचार करू नकोस आणि पुन्हा कुठल्याही मोहपाशात अडकायचा प्रयत्नही करू नकोस. कुठलेसे मागच्या जन्मीचे ऋण आपल्याकडून फेडले गेले आणि आपण माणुसकी जपली, इतकंच खरं आहे. समाप्त. कथा आवडली तर आमचे शब्दचाफा हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा.